तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आता तुम्ही म्हणताल ह्या गाडीला एवढं हाणायचं पुसायचं का चालू बंद पडल्यानं जी लावल्या इथं ते आता आली बघा 6 महिन्यान बघायला. तिला आता नाही जे गावाकडे नीट करायला दुसरी एक गाडी आणलेली, तिला बांधलं आणि वाढायला चालू केलं. दमाने जावा नाहीतर सवळ चाला. मग काय ती गेली गावाकडे निघून. मग काय परत थोड्या वेळा रात्र झालं ना, आपल्याला पण गावात जायचं होतं. आता गावात जायला आपल्याला काय कारण लागत नाही, आपली तर फिक्स ड्युटी आहेच, ती म्हणजे दूध घालायची. मग काय गावात आलो, दूध घातलं ना, आलू दळण नेला, दळण घेतलं आणि घराकडे सुटलो. घराकडे जाताना ही दिसलं आपल्याला, इथं रविवारचं काहीतरी कार्यक्रम असतोय कायम. ती असू द्या म्हणलं, आपण सरळ सुटलो घराकडं. आणि गारवा असल्यामुळे जाम गुंडाळले मी. तर व्हिडिओ काढायचे आलो होतो तेवढं तर एक गडी आडवा झाला. तिथनं डायरेक्ट आलो घरी आलो तर आपलं डॉक्टर साहेब आलंच होतं आधीच, आणि उभा राहून चार्जिंग करायला मोबाईलला. ती जाऊ द्या म्हणलं, आपल्याला जायचं होतं गणाकडे, कारण द्यायची होती गणाला तंबाखू. मग काय तेच द्यायसाठी आपण सरळ सुटलो त्याच्या घराकडे. मग काय डायरेक्ट येऊन पोचलो गणाकडे. गणाच तर मोबाईल बघायचं चालू होतं, ती बॅटरी लावूनच. त्याला दिले तंबाखू दिल्यानं गडी तर खुश झाला होता. अरे बाबा तो खातो काय म्हणलं. मग काय गणाच पण दूध घालायचं होतं, त्यामुळे सुटलो आपण गणाच दूध घालायला. गणा आता आपल्या संघ कायम येतोय गावात, त्यामुळे त्यासोबत पण आपल्याला एखाद दिवशी जायला लागते. बोट दावत ही करत आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो डेअरीत. दोघांनी हुप्पा होईया करून कॅन्ड उचललं, वचलं बघा. दूध वतून झाल्यानं आम्ही डायरेक्ट सुटलो घराकडे. घरी येऊन पोचलो, तिथनं आलो डायरेक्ट येऊन पोचलो का नाही घरी आल्यानं ही पिल्ली दिसली राव, एक नंबर गोंडस होती बरं का. पहिल्यांदा तर 2च दिसली, पण ही होती 3. आज आपला आवाज बसल्यामुळे एवढा खास तर काय व्लॉग झाला नाही, तरी पण लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब सगळं करून जावा. असू द्या, तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.